शेवगावात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 56,912 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शेवगाव शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 56,912 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव दादेगाव रोडलगत रणजित रवी डहाळे यांच्या घराशेजारील खोलीत प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून तिथून संतोष एकनाथ जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू, प्रीमियम रत्ना तंबाखू तसेच इतर सुगंधी तंबाखू असा एकूण 56,912 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार किशोर आबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 557/2026 दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.